देवाबाबाचा व्हिडिओ काढला आपण, म्हणजे गाई चारायला तिकडं चालले. आणि आता आपण किरण भाऊ पुढे चालले ना, आता आपण पाठीमागून हरभऱ्याच्या साईडनं आलोय. तर आपल्याला जायचं न्यारीच्या डोंगराला बरं का. तिथं छत्रपती महाराजांनी जी न्यारी केली होती आणि तिथून घोडा उड्डाण केला होता बा, असं तिथला बराचसा इतिहास आहे. बघू आता वरती गेला, किल्ल्यावरती गेल्यानंतर आपल्याला कळत का काय काय इतिहास आहे म्हणून. तर चला जाऊन पाहूया. बरंच अंतर चालत आलोय मित्रांनो बरं का आम्ही, कारण खाली मोटरसायकल लावली आहे. आणि हा डोंगर पहा किती जड आहे, एकदम मोठा डोंगर आहे. आणि या डोंगराला मित्रांनो गाय वगैरे चारत असते बरं की. त्याचे वडील घरी होते नेमके. आणि इकडे बराचसा हरभरा वगैरे केलाय बरं का. हरभरा खायचा का? हा खाली जावं लागेल, तिकडे जाताना जायचं नाही. एक टाळ आणू का उचलू? आपली न्यारी होऊन जाईल हा ना. एक टाळाला काय म्हणणार नाही कोणी का गागल. मित्रांनो एक हरभरा आता एक उपटून घेऊ आपण. हे बघा तर हरभरा चावत चावत आपल्याला पुढे जायचं बरं का. तेवढंच न्यारीचा डोंगर म्हणून आता काहीतरी न्यारी. आपण पाणी तर खाली गाडीत राहून गेलं नेमकं. चला आता वरती जायचं आपल्याला. चला जाऊया वरच्या साईडला. पायऱ्या वगैरे म्हणते ते, तर बघू आता पायऱ्या वगैरे कुठेही नेमक्या. सगळा इतिहास बघावा लागला मित्रांनो आता. तर चला ही पाऊल वाटी रस्त्यानं जायचे आता आपल्याला. इकडं आता देवाबाबाच्या गायी पण आल्या बा, संपूर्ण अशा गाय आपण मागच्या व्हिडिओमध्ये दाखवल्या त्या बा. आणि आता पण गाय दाखवल्या आपण, सगळ्या गिर गाय आणि म्हशी बऱ्याचशा. आपल्याला जायचं आहे हे न्यारीच्या डोंगरावरती. तर आपण आलोय मित्रांनो, थोडंसं अंतर राहिलं. मग त्या साईडनं पायऱ्या वगैरे ते पण पाहिजे आता आपल्याला. बऱ्याच अशा पायऱ्या वगैरे. त्या गिरगाई उन्हामध्ये चालू राहिलं, ती खूप ऊन लागू राहिलं. जर थांबल्या मित्रांनो बरं का त्या. असतो ना आपण आलोय आता न्यारीच्या डोंगरावर बरं का. न्यायराई माता देवी मंदिर अक्राळी. इथून वरती जायचं आता आपल्याला. पायऱ्या चढून आता वरती जायचं बरं का. त्या देवीचं दर्शन घेऊन आता पुढे चाललोय आपण. चला आता जाऊया वरती, बघू आता. आणि भरपूर अशा पायऱ्या बरं का. त्या पायऱ्या चढत आणि हरभराचं खात खात. आता आम्हाला पण न्यारीसाठी काहीतरी पाहिजे ना. मग ते हरभरे किरण भाऊ म्हणे हरभरा घेऊ म्हणे चावलं थोडीशी नाही का. सिमेंटच्या पायऱ्या वगैरे पहा मित्रांनो. थोडंसं साफसफाई करेल इथं. आणि बरंच असं बरेच झाडं लावले पाहिजे निंबाचे. काही सूचना वगैरे दिल्या आहेत तिथं. असं एवढा डोंगर वर करून तिथं वरती चढायचं. अजून निलगिरीचे झाड वगैरे दिसले इथं. आणि इथून समोरून पूर्ण दिंडोरी गाव दिसतं बा. दिंडोरी गाव, वजरखेडचं धरण, इकडं ढकांब, हे खाली द्राक्ष बाग आहे बा. आणि इथं षटकोनी कलरचं काहीतरी आहे मित्रांनो निवासाचं स्थान बरं का. आणि इथं समोर जो दिसतोय मित्रांनो समोरचा डोंगर, तो वणीचा गड आहे, सप्तशृंगी मातेचा गड आहे. थोडासा पुसट दिसेल तो, कारण आता धुके आहे ना थोडस. इथे एक धरण आहे मित्रांनो कोणतं तरी. मागच्या व्हिडिओमध्ये या डोंगराच्या त्या साईडला रामशेष किल्ला दाखवला होता आपण. आणि एकदम सुंदर तिकडे का गाई वगैरे चरवायला पा. इथं गवत कापायचं काम चालू आहे मित्रांनो. 250 रुपये जुड्या जातात त्या गवताच्या. तिकडे म्हातारे मोटरसायकल घेऊन आले तिथं. बाबा बरोबर गवत कापू राहिलं. आणि इकडच्या साईडला नाशिक शहर आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये श्याम मास्तरला आणलं होतं नाही का. आता मास्तर म्हटलं काही विषयच नाही मित्रांनो. आता मास्तरांचं घर तिकडे आहे बरं का, ते दिंडोरी गावामध्ये स्वामी समर्थ केंद्राजवळ. आणि बऱ्याच अशा कंपन्या झाल्या दिसत्या पा इथं. तळे केले शेतीसाठी, छोट्याले तळे दिसत्या पा.
इथं कसला तरी कारखाना आहे, होते एक मनुके वगैरे काहीतरी बनवत असते. त्याला थोडंसं अंतर राहिले. पहिला टप्पा पास केला आपण, आता दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करू आणि वरती जाऊ. सिमेंट कॉन्क्रीटच्या मस्त पायऱ्या बनवल्या आणि असे वडाचे, पिंपळाचे, उमराचे झाडं लावले या साईडला बरं का. ही चांगली योजना आहे, झाडं लावलेच पाहिजे बरं का. कारण उन्हाळा, हिवाळा, पावसाळा तिन्ही ऋतू समसमान राहण्यासाठी ना हे असे झाडं लावले पाहिजे. मित्र खूप असं ऊन झालं बरं का, दुपारची वेळ आहे. वरती पाणी आहे का नाही माहिती नाही प्यायला. इथं थोड्याशा पायऱ्या कमी आहे, कारण इकडं एकदमच ढाळ आहे नाही का. हाय थोडंसं ये खडबडीचा रोड आहे. जागीच वळणाचा रस्ता आहे बरं का मित्रांनो. पहिला टप्पा तिथं केला आपण पास, तिथं समोर, तिथून हा दुसरा, हा तिसरा. तिथं असं जागीच याला आकाराचा यू टन. आणि इथून बघा जागीच असं आहे. आणि इथून परत दिसताना असं सळवर दिसतं, पण इकडं असं जायचं आहे. भरपूर असं दम लागतो. त्याला जाऊया, पाहूया नेमके नेहरायचा डोंगर कसा आहे. जर छत्रपती महाराजांच्या काळात इकडून घोडेदडी यायचे बरं का. म्हणजे समोर एक धरण दिसतं, खूप मोठं धरण दिसतंय, वजरखेडचं धरण म्हणून. अथांग असा मोठा सागर जलाशय बघा, म्हणजे थांग पत्ता लागत नाही तसा एवढा मोठा. साधारण 15 किलोमीटरचं अंतर असेल मित्रांनो ते वजरखेडचं धरण. बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण दाखवलेलं आहे. तसं इकडनं पण एक रोड होता. एवढा मोठा जलाशय बघा, खूप मोठा जलाशय. चला आता वरती जाऊ मित्रांनो. आता थोडंसं अंतर राहिलंय आपलं बरं का, आणि बरंच अंतर खाली आहे. हरभरा पण संपला आता आपला, आणि हरभरा खाल्यानंतर आता थोडंसं अंतर हे चढायचं आणि आपल्याला न्याय राहायचं, डोंगराचं दर्शन घ्यायचं आहे. तर वरती आल्यानंतर बघा असं दृश्य दिसतंय. त्या देवा बाबाच्या गाई. थोडासा आराम केला मित्रांनो आपण, कारण ऊन खूप झालं नाही का. ऊनच खूप आहे. जसं मकर संक्रांत झाली ना तसं उन्हाचं प्रमाण वाढून गेलं. तर बघू काय काय इतिहास इथला, सगळं बघायचा आपला प्रयत्न आहे. चला पाहूया. जरा चॅनलवरती नवीन असं चॅनल सबस्क्राईब करत चला, लाईक करत चला. ते देवा बाबाच्या काही पण खाली. आणि बऱ्याच अशा कंपन्या इथं पहा. आता रिलायन्सचा प्रोजेक्ट आहे बरं का मित्रांनो. डायरेक्ट एक तळं बनवलं त्यांनी, पाटच आडून टाकलाय. म्हणजे खालचे शेतकरी जगायलाच नको नाही या हिशोबानं काम चालू राहतं मित्रांनो MIDC मध्ये. आणि सगळं सर्वस्वी आधार शेतकऱ्याचा राहतो नाही का, भाजीपाला वगैरे. चला आपण आला आता. आता इथून पायऱ्या नाही, इथून साधी पाऊल वाटे. नेराई माता मित्रमंडळ दिंडोरी. बरेच असे बॅनर वगैरे लावले तिथं. वरती बघा कसं आहे, वरतून खाली बघितल्यानंतर असं दृश्य दिसतं पहा. तर मित्रांनो इकडं जर पावसाळ्यात आलो ना, खूप असं नयनरम्य निसर्गाचा असा आस्वाद घेत येतो. आणि उन्हाळ्यात आलं ना, कसं उन्हाळ्यामुळं सगळं गवत वगैरे वाळून जातं. इथून पावसाळ्यात मस्त पाणी पडत राहतं. तर इथं आल्यानंतर कुणी आहे का नाही तर वाटत नाही तर कुणी राहतं म्हणून. आलेल्या सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत. इथं जत्रा पण भरती वाटतं बरं का मित्रांनो. थोडे पाण्याची टाकी दिसली वरती, थोडंसं पाणी प्यायचं आपला प्रयत्न केला. ते पाणी पिऊन घेऊ मित्रांनो. मस्त गारगार पाणी भेटलं ना कसं खूप तहान लागली. पण शेवटी आलोय आता नेराईच्या देवीच्या जवळ. आता मस्त दर्शन वगैरे करू. तर हा आवाज आहे ना मित्रांनो संपूर्ण असा लांब गेला असेल बरं का.
चला आपण नेरायचं देवीचा आशीर्वाद घेऊ. सप्तशृंगी माते की जय. या अशा पद्धतीनं दर्शन करून आपण एक चक्कर मारून घेऊ बरं का मित्रांनो. आणि संपूर्ण असं दगडात बांधकाम बरं का इथं. तर मस्त संगमर वगैरे लावलं आहे. दिवा अखंड ते ठेवलं आहे मित्रांनो. हे बघा अखंड अशी ज्योत आहे. दिवाबत्ती करून कोणतरी गेलं मित्रांनो इथं. अशा पद्धतीनं आपण दर्शन वगैरे करून थोडंसं पुढच्या साईडला बघू बरं का. हे बघा संपूर्ण असं दगडामध्ये बांधकाम आहे. आणि हे ना हे मार्बलमध्ये काम आहे बघा. संगमरवर म्हणतो आपण. असं सुंदर असं आणि एकदम सुंदर असं दृश्य मित्रांनो बरं का. असं बघू शकता बघा. खालच्या समोरच्या साईडला सुद्धा एकदम सुंदर असं पाठीमागं आपलं देवीचं मंदिर आणि इकडं पाठीमागचा हा निसर्गरम्य असा आस्वाद घेत आम्ही आलो इथं. आणि हे सगळं संगमरवर मध्ये बनलं. इथं जर खाली बघितलं नाही बघा कसं. आणि खाली देवाभाऊच्या गाईचं राहिलं तिथं समोरच्या साईडला. देवाभाऊ या साईडला आहे. त्याचे चुलते कोणतरी आहे. काही गाई मागे बा. आपल्याला हात करेल आता मित्रांनो. दिसणं वाटतं नेमकं मित्रांनो तिथं. म्हणजे गाई मस्त चरू राहिलंय थोडंसं. हे बघा घंटा वाजवल्यानंतर चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आता आपल्याला परत जेव्हा जसं आलो आहे तसंच खाली उतरत जायचं आहे. मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण वजरकडचं धरण दाखवलं होतं पावसाळ्यामध्ये. त्याला भरपूर असा पूर आला होता बरं का. चला जाऊया आता घरच्या दिशेनं. आता आपण हरभरा तिकून आणलं होतं बरं का. थोडंसं एक टाळं उपटून आणलं होतं थोडंसं न्यारी करायसाठी. असा हा न्यारीचा डोंगर आपल्याला देवीचं दर्शन वगैरे दाखवायचं होतं. आणि संपूर्ण असं लाकडाचं दरवाजा कमान वगैरे बनवलेली आहे. आणि कुणा कुणी पुजारी इकडे येत राहतं बरं का साईडला. चला आणि इथं असं वातावरण झालं मित्रांनो. इथून पाय पुढे निघून नाही राहिला नेमका. कारण असं डोळे भरून येणं मी असं दृश्य बघत राहावं असं प्रत्येकाला वाटतं बरं का. ना आम्हाला पण वाटतं. आणि जेवढे हिरवेगार दिसते ना मित्रांनो हे सगळे द्राक्ष बाग आहे बरं का. तो तिथल्या समोरच्या साईडला इथं आहे ना गहू आहे मित्रांनो. तसा दाखवतो आम्ही तुम्हाला बघा. हा जो आहे खाली इथल्या साईडला तर तो गहू आहे. आणि बाकीचं जेवढं आहे ना हे सगळे द्राक्ष बाग आहे. इथं दूरपर्यंत सगळे द्राक्ष बाग आहे बरं का. हा नाशिक दिंडोरी आणि निफाड तालुका आहे. हे 3 तालुके एकत्र येऊन सगळे द्राक्ष बागाचे ह्या पट्ट्यामध्ये. फक्त निफाडवाल्यानंतर आपण मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं लासलगावला सगळे कांदे आहे तिकडं. आणि ज्यावेळेस इथं पाणी पडलं जातं मित्रांनो ते सगळं डोंगरदऱ्यातून हे असं प्रत्येक तळं साचच इकडच्या धरणाला जाते. ओझरखेडचं धरण आहे. सुंदर अशी हवा सुटलेली आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला जय नेराई माता की जय. आई सप्तशृंगी माता की जय. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो. आणि हा रामशेज किल्ला आहे. मागच्या वेळेस आपण दाखवलं तेवढं राहून गेला तो रामशेज किल्ला आहे मित्रांनो. चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. आता आपण पुन्हा एकदा दर्शन करून आणि ते खाली जाताना थोडासा प्रवास चालू करा आपण.